चला तर मग आज आपण एका अशा टेक्नॉलॉजीबद्दल बोलूया जी डेटा इंजिनिअरिंगच्या जगात धुमाकूळ घालत आहे. हो, आपण बोलतोय पायस्पार्कबद्दल. कल्पना करा, आपल्यासमोर 10 लाख पानांचं एक फोनबुक आहे आणि त्यातलं एक नाव शोधायचंय, तेही एका सेकंदाच्या आत. शक्य आहे का? हाच तो प्रश्न आहे, हीच ती समस्या आहे जिला सोडवण्यासाठी स्पार्कसारखं तंत्रज्ञान जन्माला आलं. तर मूळ समस्या काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर आजकाल डेटा इतका प्रचंड वाढलाय की आपला मोठ्यात मोठा शक्तिशाली कम्प्युटरसुद्धा तो एकटा सांभाळू शकत नाही. त्याची क्षमता कमी पडते. आता या समस्येवर 2 उपाय आहेत. एक म्हणजे एकाच मशीनला अजून शक्तिशाली बनवत जाणं, म्हणजे व्हर्टिकल स्केलिंग, किंवा दुसरा मार्ग म्हणजे अनेक सामान्य मशीन्सना एकत्र जोडून त्यांची एक टीम बनवणं, म्हणजे हॉरिझॉन्टल स्केलिंग. आणि स्पार्कने निवडलाय तो हा दुसरा टीमवर्कचा मार्ग. बरं, मग ही टीम काम करते तरी कशी? चला, आता आपण डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग नावाच्या एका जबरदस्त संकल्पनेबद्दल जाणून घेऊया, जी या टीमवर्कचा आधार आहे. स्पार्कचं जे आर्किटेक्चर आहे ना, ते अगदी एका ऑर्केस्ट्रासारखं आहे. इथे एक ड्रायव्हर नोड असतो जो कंडक्टरची भूमिका बजावतो, आणि बाकीचे वर्कर नोड्स म्हणजे आपले संगीतकार जे कंडक्टरच्या इशाऱ्यावर काम करतात. सगळा डेटा मिळून एकत्र प्रोसेस करतात. आता हे काम होतं कसं ते पाहूया. सगळ्यात आधी आपला कोड म्हणजे जणू काही म्युझिक शीट ते येतं ड्रायव्हर नोडकडे, म्हणजे कंडक्टरकडे. मग कंडक्टर त्या कामाचे छोटे छोटे तुकडे करतो आणि एक प्लॅन बनवतो. हा प्लॅन तो आपल्या संगीतकारांना म्हणजे वर्कर नोड्सना वाटून देतो, आणि मग सगळे संगीतकार आपापल्या वाटणीचं काम एकाच वेळी समांतरपणे सुरू करतात. त्यामुळेच काम इतक्यात झटपट होतं. पण मग प्रश्न असा पडतो की हा जो टीम दृष्टिकोन आहे तो हडूपसारख्या जुन्या तंत्रज्ञानापेक्षा इतका जास्त वेगवान आणि कार्यक्षम का आहे? काय आहे यामागचं गुपित? याचं सगळ्यात मोठं कारण आहे डेटा प्रोसेसिंगची पद्धत. हडूप प्रत्येक वेळी डेटा हार्ड डिस्कवर लिहायचा आणि तिथूनच वाचायचा. यात खूप वेळ जायचा. या उलट स्पार्क सगळा डेटा थेट रॅममध्ये म्हणजे इन मेमरी प्रोसेस करतो, आणि यामुळेच काही कामांमध्ये तो 100 पटीने जास्त वेगवान ठरतो. हाच तो खरा गेम चेंजर आहे. पण वेग हे एकच कारण नाहीये. स्पार्कच्या कार्यक्षमतेमागे अजून एक महत्त्वाचं रहस्य आहे, ज्याला लेझी इव्हॅल्युएशन म्हणतात. याचा अर्थ काय? सोप्या भाषेत स्पार्क घाई करत नाही, तो योग्य वेळेची वाट पाहतो. म्हणजे बघा, त्याला काही कामं सांगितली की तो लगेच कामाला लागत नाही. तो आधी सगळ्या सूचना एकत्र करतो, त्यावरून सर्वात उत्तम आणि कार्यक्षम प्लॅन बनवतो, आणि मग जेव्हा ॲक्शन घ्यायला सांगितलं जातं तेव्हाच तो सगळं काम एकाच दमात पूर्ण करतो. अगदी एखाद्या हुशार शेफसारखं, जो आधी सगळी तयारी करून घेतो आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करतो. बरं, मग स्पार्क का आणि कसं काम करतो हे तर कळलं, पण आता प्रश्न आहे की या पायस्पार्क टूलकिटचा वापर करून नक्की काय काय करता येतं? चला, डेटाच्या या प्रवासात कोणती हत्यारं मिळतात ते पाहूया. या प्रवासाची पहिली पायरी म्हणजे डेटा मिळवणं, आणि इथे पायस्पार्क कमाल काम करतं. मग तो साधा CSV फाईल असो, जेसॉन डेटा असो, किंवा पार्के आणि डेल्टा लेक सारखे आधुनिक फॉर्मॅट्स, पायस्पार्क जवळजवळ कोणत्याही प्रकारचा डेटा सहजपणे वाचू शकतं. ही लवचिकता खूप महत्त्वाची आहे. फक्त डेटा मिळवून भागत नाही, त्याला आपल्याला हवं तसं वळवावं लागतं. आणि इथे पायस्पार्कची खरी शक्ती दिसते. पाहिजे ते कॉलम्स निवडता येतात, नको असलेला डेटा काढून टाकता येतो, 2 वेगळे डेटासेट्स एकत्र जोडता येतात. म्हणजे थोडक्यात डेटाला आपल्या गरजेनुसार हवा तसा आकार देता येतो. जणू काही मातीच्या गोळ्यापासून एक सुंदर मूर्ती घडवत आहोत. आणि मग येते सगळ्यात महत्त्वाची पायरी, जिथे डेटाचं ज्ञानात रूपांतर होतं. यालाच डेटा ॲग्रिगेशन म्हणतात. म्हणजे लाखो करोडो रेकॉर्ड्समधून कामाची माहिती बाहेर काढणं. जसं की वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करून त्यांची बेरीज किंवा सरासरी काढणं. इथेच आपल्याला ट्रेंड्स दिसतात, इन्साइट्स मिळतात, ज्यावर मोठे व्यावसायिक निर्णय घेतले जातात. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. सगळी प्रक्रिया झाली, डेटा स्वच्छ झाला, इन्साइट्स तयार झाले. आता या मौल्यवान माहितीला अशा फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचंय जे विश्लेषणासाठी सर्वोत्तम असेल. आता इथे आपल्यासमोर काही पर्याय आहेत. CSV, जो साधा आणि वाचायला सोपा आहे, पण मोठ्या डेटासाठी तो तितकं कार्यक्षम नाही. मग येतो पार्के, जो कॉलम आधारित आहे आणि त्यामुळे ॲनालिटिकल क्वेरीजसाठी प्रचंड वेगवान आहे. आणि सर्वात आधुनिक आहे डेल्टा, जो पार्केवरच बनलेला आहे, पण त्यात विश्वासार्हतेसाठी एक अतिरिक्त ट्रान्झॅक्शन लॉग जोडलेला असतो. म्हणूनच आजकाल पार्के आणि डेल्टा लेकला जास्त पसंती दिली जाते. आजकाल नेहमी म्हटलं जातं की डेटा हे नवीन तेल आहे, पण कच्च्या तेलाचा काही उपयोग नसतो, त्याला शुद्ध करावं लागतं.
पायस्पार्क हीच ती आधुनिक रिफायनरी आहे जी या प्रचंड मोठ्या डेटाच्या साठ्याला शुद्ध करून त्यातून मौल्यवान माहिती बाहेर काढते. ती माहिती जी आजच्या जगाला चालवते,